नमस्कार. डी24 न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून निवडणुका सुरू झाल्या नाही, परंतु त्यामुळे लोकशाहीला गदा येण्याचं काम सुरू होत असताना आज कुठेतरी न्यायालयाने एक मोहीम राबवली. त्या माध्यमातून निवडणुका या सुरू झाल्या. कारण लोकशाही ही काही काळापर्यंत बंद होण्याचे ठरवलं देखील होतं, पण आज धुळे जिल्ह्यामध्ये या महानगरपालिकेमध्ये निवडणुका सुरू झाल्या. जानेवारी 15 ते 16 या तारखेच्या टायमाला निवडणूक आहे. या संदर्भात अनेक इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी आपली जाहीर करण्यासाठी त्यांनी संपर्क कार्यालय या ठिकाणी जावं. आपण आज या वलवाडी या शिवारामध्ये आलो. दादा, काय सांगणार? गेल्या 2 वर्षापासून निवडणुका होत नव्हतात, आज बुबुल वाढला महानगरपालिकेनंतर, काय सांगणार? काय प्रतिक्रिया असेल? म्हणजे अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा होती. निवडणुका रखडलेल्या होत्या, निवडणुका झाल्या पाहिजे आणि निश्चितपणे आम्हाला आनंद झालेला आहे की निवडणुकीच्या माध्यमातून एक नवा लोकप्रतिनिधी सभागृहात पाठवण्याची नागरिकांना संधी मिळणार आहे. आपल्यासोबत काही ज्येष्ठ लोक देखील आहेत. दादा, काय सांगणार? आज या ठिकाणी कुठल्या याचं उद्घाटन आहे, काय सांगणार? मुकेश भाऊ खरात यांच्या धर्मपत्नी यांच्या उमेदवारीचा हा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज इथे झालेला आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे जनसंपर्क कार्यालय मुकेश भाई खरात हे जे आहेत, त्यांचं नेतृत्व जर सांगायचं असेल तर आंबेडकरी चळवळीमध्ये असेल व सामाजिक चळवळीमध्ये एक चांगलं त्यांचं नेतृत्व आहे. आणि कोणालाही रक्त असो या गोरगरीब असो त्यांच्यासाठी धावून जातात आणि न्याय देण्याचं काम देखील मुकेश भाई यांच्या माध्यमातून होत असतं. आज आपण त्यांच्याशी काही चर्चा करूया. भाई, काय सांगणार? गेल्या 2 वर्षापासून निवडणुका थांबल्या होत्या, आज तुम्ही या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलं, काय सांगणार? काय प्रतिक्रिया असेल? 2 वर्षापासून निवडणुका थांबल्या असल्यामुळे या परिसराचा, वलवाडी परिसराचा किंवा आजूबाजूचा परिसर नागरिकांचे पाणी पावसाळ्यात खूप हाल झालेले आहेत. रस्ते नाहीत, गटारे नाहीत आणि लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आणि प्रतिनिधी नसल्यामुळे महानगरपालिकेचे पण अधिकारी काय ऐकून घेण्यास तयार नसतात. तर काय सांगणार? आज इच्छुक उमेदवार म्हणून तुम्हाला जर शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, MIM पार्टी असेल, त्यांच्या माध्यमातून जर तुम्हाला ऑफर आली तर तुम्ही कुठल्या पार्टीमध्ये निवडणूक लढणार, काय सांगणार? मी आता पार्टीचं तर काही सांगू शकत नाही, पण मी माझ्या माग जे जनता आहे, वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक आहेत, माता भगिनी आहेत, मी त्यांच्या ज्या समस्या असेल त्या मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. नाही सर, कारण का आता धुळे जिल्ह्यामध्ये पार्टींच्या माध्यमातून देखील हे होत आहे, परंतु आज आम्हाला जनतेला हे असं सांगावं की आपण कुठले इच्छुक उमेदवार, म्हणजे कसं असतं ज्यावेळेस आपण उमेदवारी करतोय अनेक पार्टीचे ऑफर देखील येतात. तुम्हाला कसं कुठल्या पार्टीचा ऑफर आलाय का, काय सांगणार? मला तसं सर्वच पार्टीचे ऑफर आलेले आहेत. आज या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन, काय सांगणार येथील वार्ड क्रमांकाच्या लोकांना? वार्ड क्रमांक 7च्या जनतेला हेच सांगू इच्छितो की चांगले उमेदवार बघा. तुम्ही 5 वर्ष किंवा 7 वर्ष उमेदवारी बघितलेले, जे आता जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी काय केलेले काय नाही केलेले, आणि बऱ्याचशा लोकांचे रमाई घरकुल असू द्या किंवा इतर कुठल्या स्कीम असू द्या, त्यांनी पैसे घेऊनच कामं केलेले आहेत. तुम्ही बघू शकता आज या ठिकाणी जे संपर्क कार्यालय या ठिकाणी करण्यात आलंय. मुकेश भाई खरात यांची जी पत्नी आहे ते या ठिकाणी उमेदवारी करणार आहे आणि आज आपण त्यांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी बघू शकता संपूर्ण हा समुदाय, हा सागर या ठिकाणी जमलाय. मुकेश भावांचं कार्य चांगलं असल्यामुळे या ठिकाणी आज संपूर्ण जमाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमलाय आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ते आज महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता गाजवतील आणि त्या ठिकाणी निवडून देण्याचं देखील मत या ठिकाणच्या नागरिकांचं असं वाटतंय. कॅमेरामॅन निलेश जोडसे, डी24 चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वरच्या बी कापा, वरच्या बी कापा, आप्पासाहेब वरची कापा. नाही ओढायला पाहिलं होतं एकदम.